परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्री साई सच्चरित अध्याय 16. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. राजाधिराज चक्रवर्ती शांतिसिंहासनस्थ मूर्ती नमो स्वानंद साम्राज्यपती अनन्यगती गुरुराजो अभेद भक्ति सहज स्थिती उभयभागी चौर्यावारिती स्वानुभूती सद्यः प्रतीती जयावाजिती अत्यादरे छत्रधारी स्वात्मस्थिती वेत्रधारी शांती संवित्ती षडरी माया मोहवृत्ती जेथे न दगती क्षणभरी कायया सभेचा थाट 4, 6, 18 भाट चिन्मय चांदवा लखलखाट पसरला घनदाट स्वानंद विरक्ती भक्ती शुद्ध ज्ञान श्रवण मनन निधिध्यासन निजानुसंधान साक्षात्करण अष्टप्रधान सेवारत शांती दांती दिव्यमणी चमकती जयाच्या कंठभूषणी वेदांत सागर सुधा तरंगिणी मधुरवाणी जयाची झळके जयाची सतेजधार कराया त्या ज्ञान खड्गाचा प्रहार पाहो निज्याच्या उद्यत कर कापे थरथर भववृक्ष जय निरंजना अव्यया गुणातीता योगिराया परोपकारार्थ धरिली सकाया उद्धराया दीनजना गताध्यायी निरूपण भक्तभावार्थ करोनी पूर्ण पूर्वोनितयाने केला पण पटविली खूण मनाची सद्गुरु सदा अवाप्त काम शिष्य काय पूर्वी तत्काम शिष्यांचाच सेवा काम पूर्वोनि निष्काम तो करी भावे अर्पिता फूलपान अतिप्रेमे करील सेवन तेच अर्पिता साभिमान फिरवील मान जागीच सच्चित सुखाचे जे सागर तया बाह्योपचारी काय आदर परी ते करिता भावार्थे सादर सौख्य निर्भर सेविती नेणतपणाचे पांघरुण घेऊन अज्ञान देती ज्ञान न करिता मर्यादा अतिक्रमण गोड शिकवण ते देती तयांची सेवा करिता भावे सेवक ब्रह्मसायुज्य पावे इतर सर्व साधने ठकावे लीन व्हावे गुरुसेवे त्या सेवेची लघुकुचराई किंवा तेथ लवचतुराई करिता साधक पडेल अपायी विश्वास पायी पाहिजे शिष्ये काय कीजे स्वये सद्गुरुसीच लावणे सोये शिष्यासन ठावे निज अपाय नकळत उपाय गुरु करी गुरुपरीस आणिक वदान्य त्रिभुवनी पाहता नाही अन्य शरण्याचा परम शरण्य शरण अनन्य होऊ त्या उपमू जाता चिंतामणीसी चिंतामणी दे चिंतितार्थासी गुरु देईल अचिंत्य वस्तूसी परमाश्चर्येसी निजभक्ता तुळू जाता कल्पतरूसी तो पूर्वी कल्पितार्थासी देईल निर्विकल्प स्थितीसी अकल्पितेसी गुरुराय कामधेनु कामिले पूर्वी गुरुधेनूची तीहू न थोरवी अचिंत्यदानी ऐसी ही पदवी कोण मिरवी तिजवीण आता श्रोतया हेची विज्ञप्ती सांगेन म्हणितले गत्याध्यायांती ब्रह्मार्थिया ब्रह्मज्ञान प्राप्ती कथासंगती अवधारा ब्रह्मज्ञानाचा आलिया भोगता बाबा कैसी करती तृप्तता कैसे उपदेशिती निज भक्ता त्या परमार्था परिसाजी संत नित्याचे निष्काम सकळ परिपूर्ण अवाप्त काम परिभक्त अनन्य सकाम अतृप्त काम सर्वदा कोणी मागे पुत्रसंतती कोणी अखंड राज्य संपत्ती कोणी मागे भावभक्ती भवनिर्मुक्ती एकादा ऐसीच एकच भक्त भावार्थी परिनिमग्न धरसंचयार्थी ऐकून बाबांची उदंड कीर्ती दर्शनार्थी उदेली घरी उदंड संपत्ती संतती दासदासी अपरिमिती दर्शन घ्यावे आले चित्ती उदारमूर्ती बाबांची बाबा मोठे ब्रह्मज्ञानी साधू संत मुकुटमणी मस्तक ठेवू त्यांचे चरणी अगाध करणी जयांची नाही आपुल्या सदुजीवाण आपण मागू ब्रह्मज्ञान सहजजी जाहल्या हे साधन मग मी धन्य होईन मग तया तन्मित्र म्हणे सोपे नाही ब्रह्म जाणणे ते तुझ समलोभिया भेणे प्रकट होणे दुर्घट द्रव्यदारा सुतां परती ठावी न जाय सुखोत्पत्ती
तयासी ब्रह्म ही केवळ भ्रांती, कैची विश्रांती देईल. क्षीण होता इंद्रिय शक्ती, जगात कोणी मान न देती. तै रिकाम टेकडे उगाच बैसती, सूतकांती ती ब्रह्माचे. तैसी ही तुझी ब्रह्मजिज्ञासा, चिकट हातीचा न सुटता पैसा. कोणी न हा तुझा धिंवसा, पूर्वील ऐसा मिळेल. असो ऐसी आस्था मनी, ब्रह्मार्थी निघाला शिर्डी लागोनी. परत भाड्याचा टांगा करोनी, साई चरणी पातला. घेतले साईंचे दर्शन, केले तया पायी नमन. साई मग बतुती मधुर वचन, श्रुता श्रवण ते कीजे. हा साई कथा कल्पतरू, अवधान पयः पाने सधरू. जव जव वाढे श्रोतया आदरू, प्रसवेल फलभारू तव तव. रसभावे सर्वांगी भरेल, सुगंध पुष्पी तो फुलेल. मधुर फलभारी तो लवेल, इच्छा पुरवेल भोगत्यांची. म्हणे तो बाबा ब्रह्म दाखवा, हेची आलो धरून जीवा. जन म्हणती शिर्डीकर बाबा, ब्रह्मदाविती अविलंबे. म्हणून इतका दूर आलो, मार्ग कंठिता फार श्रमलो. परी ते ब्रह्म जरी लाधलो, कृतकृत्य झालो म्हणेन. बाबा वतैती न करी चिंता, ब्रह्मदावीन रोकडे आता. येथे न उधारीची वार्ता, तुझ समपुसताची दुर्लभ. मागती बहुत धनसंपदा, निवारा म्हणती रोग आपदा. मागती लौकिक मान राज्यपदा, सौख्य सदा मागती. केवळ ऐहिक सुखा लागुनी, जन शिर्डीस येती धावुनी. लागती मज फकीराचे भजनी, ब्रह्म कोणीही न मागती. तैशियांचा मज सुकाळ, तुझ सारिख्यांचाच दुष्काळ. ब्रह्मजिज्ञासूंचा मी भुकाळ, पर्व काळ हा मजला. जया ब्रह्मवस्तू भेणे, रविशशींचे नियत चालणे. नियमे उगवणे नियमे मावळणे, प्रकाश चांदणे नेमस्थ. ग्रीष्म वसंतादि ऋतुकाळ, इंद्रादी देव लोकपाळ. नेमे करीती जो प्रज्ञा प्रतिपाळ, त्या सर्वा मूळ हे ब्रह्म. म्हणून शरीर विस्त्रंसना आधी, सुधी ब्रह्मपुरुषार्थ साधी. त्या वीण पुनरावर्तन निरवधी, लागेल अपाधित पाठीसी. ते हे ब्रह्म जाणल्या वीण, होईल जरी शरीर पतन. इच्छा पूर्वील संसार बंधन, पुनर्जनन चुकेना. ब्रह्मची काय मी तुझ सगळे, दावितो पहा ब्रह्मगुंडाळे. जे तुझ नख शिखांत वेटाळे, ते मी आगळे उकलितो. काय ती सुधा मधुर वाणी, केवलाद्वैत सुखाची खाणी. संशय दोलारूढ जे प्राणी, तदुद्धरणी समर्थ. आपातरमणीय सुख प्रलोभने, गुंतले जे दिवसर्जनी. तयांसही बाबांची वचन सरणी, विहिताचरणी प्रस्थापी. चिंतामणी प्रसन्न होता, लौकिक सुख चढेल हाता. लाधेल स्वर्ग संपत्ती मत्ता, महेंद्र होता प्रसन्न. याहून गुरुची अलौकिकता, गुरु समान नाही दाता. दुर्लभ ब्रह्म दावितील भक्ता, सुप्रसन्नता पावलिया. कथा तया गोड कथेच्या श्रवणे, होईल संसार दुःखा विसरणे. ब्रह्मार्थयांसी कैसे शिकविणे, तेही जाणणे बाबाही. असो मग त्याते बैसविले, क्षणैक अन्य व्यवसायी त्या गुंतविले. जणू त्या प्रश्नाचे भानची हरपले, ऐसे दाविले तयाला. मग बाबांनी काय केले, मुलास एका निकट बोलाविले. जा म्हणती सत्वर वहिले, दे नंदूला निरोपकी. 5 रुपये उसनवारी, बाबांचा आहे निकड भारी. हात उसने क्षणभरी, दे झडकरी म्हण त्याला. मुलगा गेला नंदूचे घरा, कुलूप होते तयाचे द्वारा. येऊन तात्काळ माघारा, समाचारा निवेदिले. बाबा म्हणती जा परतोनी, असेल घरी बाळावाणी. तोच निरोप त्याते देऊनी, रुपये घेऊनी येई जा. व्यर्थ गेली ही फेरी, बाळाही तेव्हा नव्हता घरी. मुलगा धाडीला जे जे परी, सादर करी बाबांसी. आणखी एका दोघा ठाई, बाबा धाडती तया लवलाही. थकला हेल पाटिया पायी, कपर्दिक काही लाधेना. नंदू अथवा बाळावाणी, एकही ते वेळी घरी न कोणी. बाबांचही जाण पूर्णपणी, अंतर्ज्ञानी महाराज. चालते बोलते ब्रह्मसाई, 5 रुपयास अडेल काही. परी त्या ब्रह्मार्थिया पायी, हे नवलाई मांडिली. पाहुणा येता घरा, तयाची या पाहुणचारा. केले जे मिष्टान्न वाशिरा, भोगही इतरा लाधे तो.
तैसा हा ब्रह्मभोक्ता करून या पुढारानिमित्ता महाराज उपदिशेती भक्ता कल्याणार्था सकळांच्या. 50,200 रुपये नोटांचे पुडके होते. त्या ब्रह्मार्थियाचे खिशात तेथे ते साईनाथे जाणिले. हे काय त्या ब्रह्मार्थिया न कळे, नव्हते काय तयास डोळे. खिशात असता नोटांचे भेंडोळे, विकल्प घोळे नाडला. साईंस 5 रुपड्या उधार, आणि त्याही एक घटका भर. नाही द्यावया त्याही धीर, ब्रह्म साक्षात्कार मागू ये. साई महाराज सत्यवचनी, रकमही लहान हात उसनी. देऊनी पहावे येताच मनी, विकल्प येऊनी आदळे. 5 रुपयांची कथा ती काय, परित्य द्यावया जीव न होय. एवढी जया लभवे न सोय, लोभ स्वयमेव तो जन्मे. इतर कोणी भाळा भोळा, जयाला बाबांचा खरा जिव्हाळा. उसनवारीचा तो सोहळा, उघड्या डोळा बघताना. ब्रह्मार्था जो इतुका नेला, त्याला हा प्रश्न नसेल का उकलला. ऐसे न यत्किंचित वाटे मजला, परी तो ग्रासिला धन मोहे. स्वस्थ बैसावे तेही नाही, सुटली परत जाण्याची घाई. तो म्हणे अहो बाबा साई, ब्रह्म ठाई पाडा की. बाबा म्हणती बैसल्या ठाई, ब्रह्म दावावे येच उपायी. केले येथवर उपाय पाही, कळले नाहीच का तुम्हा. ब्रह्मा लागी पंचप्राण, पंचेंद्रिय ज्ञान. अहंकार बुद्धिमन लागती समर्पण करावया. ब्रह्मज्ञानाचा मार्ग बिकट, सुलभ न सर्वा सरसकट. उदयकाल होता ते प्रकट, लाभे अवचट सभाग्या. हिरण्यगर्भपदापर्यंत सर्व उत्कर्षी जो विरक्त, तोची ब्रह्मविद्येसी अधिकृत, अनासक्त इतरत्र. अंगी विरक्ती न लवलेश, ऐशियासी ब्रह्मतत्वोपदेश. कोणीही जरी केला अशेष, काय त्या यश येईल. अबाधित ब्रह्मबोधन, उत्तमाधिकार्या ग्रहण. परी मध्यमाधिकारी जन, परंपरे आधीन सर्वदा. एका विहंगम मार्ग सेवन, दुजिया परंपरा सोपान. परी या अनअधिकार्या लागून, वावगाशीण ब्रह्माचा. एका आत्मविवेका वाचून, नाही निरतिशय प्राप्ती साधन. हे जरी सत्य वेदांत वचन, ते काय आधीन सर्वांच्या. अभ्यास आणि श्रमरोकडे, करू लागती हाडांची काडे. तई ते गुरुकृपा उजियेडे, हाती चढे हळूहळू. मी एक ईश्वर मी नियंता, हिरण्यगर्भा जई चढे अहंता. स्वरूपी पडे विस्मरणता, प्रादुर्भूतता विश्वाची. ब्रह्माहमस्मीति होता ज्ञान, ज्ञाता होय स्वरूपी लीन. तैच विश्वाभास विभसर्जन, श्रुतिगर्जन करीते की. होता स्वप्नबोधोत्पत्ती, ब्रह्माकारांतःकरणवृत्ती. ब्रह्माग्नीत विश्वाची आहुती, होते विभूती सृष्टीची. जीवांची ही हेच स्थिती, होते जेव्हा भ्रमनिवृत्ती. रज्जू किरण आणि शुक्ती, आभासा मुक्ती तात्काळ. शुक्त ज्ञान तेच रजत भान, रजत ज्ञान तेच शुक्ती ज्ञान. भ्रमनिवृत्तीकाली रौप्यावसान, शुक्तिका विज्ञान निर्भेळ. अन्योन्य मोहाचे हे लक्षण, ज्ञानदीपाचे करा उजळण. अज्ञान मला करा क्षालन, निर्दाळण तै प्रतिभासा. जन्ममृत्यूचा नसता बंध, असता किमर्थ मोक्ष निर्बंध. वेदांता आम्हा काय संबंध, मग हा प्रबंध कायसा. आहे मी बद्ध भावे निर्मुक्त, ऐसा जो दृढ निश्चयासक्त. तोच येथील अधिकारी फक्त, न युक्त अत्यज्ञ वा तज्ञ. बद्धची नाही कैची मुक्ती, हे तो आहे वस्तुस्थिती. बद्धमुक्तता गुणसंगाती, आहे प्रतीती अवघिया. द्वितीयाचा अभाव जेथे, बांधी सोडी कवण कवणाते. कोणीही न बद्धवा मुक्त तेथे, द्वैत अद्वैते गेलिया. दिन रजनी हे प्रकार, उत्पादिकाय दिनकर. हा तो वृद्घोष व्यवहार, दिवाकर अलिप्त. मी एक करता मी एक भोगता, हा अभिमान धरून चित्ता. स्वर्ग नरक सुखासुख अनुभविता, वासनासक्तता वाढते. आत्मा नित्य पुराण शाश्वत, जन्मनाशादि विकार वर्जित. ओंकाराक्षर प्रतीकवंत, अनाद्यनंत संतत जो.
जयाची शरीर मात्रात्मदृष्टी, स्वये निराळा निराळी सृष्टी, धयास आत्मज्ञानाची कष्टी, परामृष्टी लाधेना. वाणी आदी सर्वेंद्रियांचा लय, करा मनी व्हा कृतनिश्चय, त्या मनाचा करा क्षय, घ्यावा ठाय बुद्धीचा. प्रकाश स्वरूप जे ज्ञानबुद्धी, मनासी तेथे लाभा समाधी, मनासह सर्वेंद्रिय समृद्धी, एका स्वाधीन बुद्धीच्या. घटासी आद्य कारण माती, इंद्रिया बुद्धी तैशाची रीती, ते तयांची नित्यस्थिती, ऐसी हे व्याप्ती बुद्धीची. बुद्धी निजे व्यापकपणे, व्यापी मनादी सकल करणे, बुद्धीस महत्तत्वी निरवणे, महत् समर्पणे आत्मत्वी. ऐसाच करिता समाहार, होय आत्मस्वरूप निर्धार, मग रजत मृगजल सर्पाकार, दृग्विकार केवळ ते. तो हा अशेष शेषरहित, जन्म पापक्षय विवर्जित, यद्दर्शने वीण नाही स्वहित, साधू सतत बोलती. कार्यमात्रा आहे कारण, आत्मा स्वयंभू निष्कारण, पुरापि नव हा पुराण, बुद्धिहीन स्वभावे. आकाशवत अविच्छिन्न, जन्मविनाश विलक्षण, ओम प्रणव जयाचे आलंबन, निरालंबन निष्कल जो. परब्रह्म ते ज्ञातव्य, अपरब्रह्म ते प्राप्तव्य, ओम तत्प्रतीक ध्यातत्व, उपसितव्य सर्वदा. सर्व वेदांचे जे सार, प्रणव स्वरूप तोच ओंकार, तयाचा सार्थ जो निर्धार, तोच विचार महावाक्याचा. वेद स्वये जे प्रतिपादिती, ते अतिप्रयत्ने जनसंपादिती, यदर्थ ब्रह्मचर्य आचरिती, ओम पद म्हणती तयासी. असो तया पदाचा आक्रम, करू जाता जरी दुर्गम, तरी ते अभ्यास या सुगम, होता परम गुरुकृपा. इंद्रियां माजील जी स्थूल परम, तेथून धरिता अनुक्रम, आदरिता सूक्ष्म तारतम्यक्रम, साधे अविश्रम साधका. ते हे ओम शब्दवाच्य अक्षर, सकळ तपाचे जे सार, उच्चार मात्रे स्फुरे अर्धसार, साक्षात्कार आवर्तने. अविपरिलुप्त चैतन्य, वृद्धिक्षय विकार शून्य, ऐसा आत्मा जाणील तो धन्य, भक्त अनन्य सद्गुरूचा. अध्यात्म अधिभूत अधिदैव, त्रिविधतापी तापले जे सदैव, ते कैचे भोगिती हे सुदैव, वैभव हे एक संतांचे. अविद्येपोटी उपजे संस्कृती, त्यापासोन भावया निवृत्ती, सधन जे ब्रह्मात्मैक तत्ववृत्ती, तयाची प्राप्ती ये ठाई. विषयकल्पना शून्य स्थिती, अहम ब्रह्मास्मीति वृत्ती, या महावाक्याची या आवृत्ती, बुद्धिप्रवृत्ती होईल जयी. गुरुवचन शास्त्र प्रतीती, अंतर्बाह्य करणवृत्ती, मनासह उपरमा पावती, आत्मसंवित्ती लाभेतई. तैच सम्यक दर्शन प्राप्ती, विषयार्थादि जडनिवृत्ती, तुटे अविद्यादि हृदय ग्रंथी, होय अव्यक्ती प्रविष्ट. कवडशातील अतिसूक्ष्म कण, तयाहूनही सूक्ष्म प्रमाण, तया अणुहूनही अणीयान, आत्मानुमान निर्धार. मोठ्यात मोठे ब्रह्मांड जाण, त्याहूनही आत्मा महिमान, परी हे सर्वसापेक्ष प्रमाण, आत्मा प्रमाणातीत तो. सूक्ष्मत्वे अणोरणीयान, महत्वे महत्परिमाणवान, एवं नामारूपादि केवळ उपाधी जाण, आत्मा परिपूर्ण निरुपाधिको. आत्म्यासना जन्म ना मरण, नाही तयासी मूल कारण, अज नित्य शाश्वत पुराण, सहज निर्धारण दुर्गम. ओंकार प्रतीकचे ब्रह्म, तेच त्याचे स्वरूप परम, आगमन निगमांसही दुर्गम, ते काय सुगम सर्वत्रा. जया निर्धारिता वेद थकले, तपस्वी वनवासी झाले, उपनिषदही हात टेकिले, कोणा न झाले निदान. पावावया आत्मस्वरूपाची या ठावा, अभेददर्शी आचार्यची व्हावा, तदितरांचा कोण केवा, रिघावा तेथे तार्किका. केवळ तार्किकान तेथे भारा, भ्रमावर्ती फिरेल गरगरा, आगम आचार्या वीण इतरा, स्थिरावे ना तत्वबुद्धी. स्वबुद्धी कल्पनेचे अंतर तारे अनंत तारे, न चुकविती लाख 84 फेरे,
आगम आचार्येंदू एकची पुरे मग तमनुरे लवलेश. इतरान साधे जे बहुसायासे तेच साधील तो अल्पायासे. जो द्रही दृढ त्या सद्गुरूचे कासे तया प्रकाशे सद्विद्यान. सत्कार्य अविद्या जेथसरे सच्चिदानंद स्वरूप स्थिरे. स्वस्वरूप स्थिती अवतरे मोक्ष दुसरे नाम तया. हेच जीवाचे अत्यंत अभीष्ट यदर्थ करीती बहुत कष्ट. जे निरंतर ब्रह्मयोगनिष्ठ अंतर्निष्ठ सर्वदा. स्वरूपी होता चंचळ उठे विषयांची खळबळ. झालिया स्वरूपी निश्चळ येई विकळता विषयाते. स्वरूपी जो विमुख विषयतया सदा सन्मुख. तोच होता स्वरूपोन्मुख विषयमुख फिरविती. मोक्ष मात्राचीच इच्छा करी अन्यार्थी निरीच्छ अभ्यंतरी. इह परत्रार्थ तृष्णालेश न धरी तोच अधिकारी मोक्षाचा. यातील जो एका लक्षणे उणा मुमुक्षु नव्हे तो स्पष्ट जाणा. तो केवळ मुमुक्षुचा बहाणा जैसा काणा देखणा. अहंकार गळाल्या वीण न होता लोभाचे निर्मूलन. न होता मन निर्वासन ब्रह्मज्ञान ठसेना. देहात्मबुद्धी हेच भ्रांती बंधासी कारण आसक्ती. थोडा विषय सोडा विषय कल्पना स्फूर्ती ब्रह्मप्राप्ती हाती ये. निर्विशेष परब्रह्म साक्षात्कार ये कठीण कर्म. सविशेष निरूपण हेची वर्म हाची धर्म धीमंदा. आत्मा गूढ सर्वाभूती हे तत्व जाणती वेदांती. तरी यावी सर्वत्र अनुभूती ऐसी प्रतीती कैसेनी. आधी लागे चित्तशुद्धी वरी सूक्ष्म कुशाग्रबुद्धी. तेव्हाच प्रकटे हा त्रिशुद्धी कृपा समृद्धी स्वयं एव. आत्मा नित्य अविकृत आत्मविद तो शोकरहित. तोच धैर्यवंत धीमंत भवनिर्मुक्त तो सदा. येथ न चाले प्रचनयुक्ती येथ न चाले प्रवचनयुक्ती किंवा ग्रंथार्थ धारणा शक्ती अथवा वेदश्रुती व्युत्पत्ती काही उपपत्ती लागेना. आत्मा नित्य अविकृत शरीर अनित्य अनवस्थित हे जाणून साधे जो स्वहित विहिता विहित जो दक्ष. आत्मज्ञानी सदा निर्भय एकी एक अद्वितीय. दुजेपणाचा पुसिला ठाय शोकात्यय दृढ फळे. आत्मा जरी दुर्विज्ञेय ना तुडे प्रवचन श्रवणे ठाय. केवळ मेधा करील काय तरीही सुविज्ञेय उपाये. जो स्वये सर्वत्र निष्काम आत्मज्ञानैक मात्र काम. ऐसा जो आत्मया प्रार्थी प्रकाम तया सची परम लाभ हा. श्रवणादिकाळी तोच मी आहे ऐसिया अभेद दृष्टी जो पाहे. हेच अनुसंधान जयाचे राहे आत्मा अनुग्रहे वरी त्या. सदा दुश्चितरितासक्त अशांत आणि असमाहित नाही जयाचे एकाग्रचित्त तया हा अप्राप्त ज्ञानिया. श्रुतिस्मृती प्रतिपादित करी जो विहित त्यागी अविहित. जयाचे नित्य समाहित चित्त आत्मा अंकित तयाचा. दुश्चरिता पासाव जो विरत आचार्य गुरुपदी जो भिनत. फलाची इच्छा जयाची निवृत्त तयासीच प्राप्त हा आत्मा. न होता विषयी निष्काम न होता केवळ आत्मकाम. न होता सकळ वृत्ती विराम आत्माराम दुर्गम. पाहून जिज्ञासूच्या तपा स्वये आत्म्यास उपजेल कृपा. तैच प्रकटी निजस्वरूपा गुरुवीण सोपा नव्हेच. तरी स्वरूप प्राप्त्यर्थ साधके करावी श्रवण मननादिके. अभेद भावानुसंधाननिके तरीच सुखे आत्मलाभ. प्रपंच हा अज्ञानमय सारा अज्ञानमूलक तयाचा पसारा. ज्ञानावीण मोक्षास थारा नाही जरा हे समजा. अनुमान आणि युक्तिप्रभाव हा तो शास्त्राचा अनुभव. प्रपंचनाशीच ज्ञानोद्भव असंभव अन्यथा. महात्मा हो का पापात्मा जीवात्मा तोच परमात्मा. हे जाणून वर्तेल तो महात्मा अभेदात्मा एक तो. ब्रह्मात्मैकत्व विज्ञान हेच ज्ञानाचे पर्यवसान. झालिया एकदा आत्मज्ञान समस्त अज्ञान मावळे. आत्मज्ञान होता पुरे
अवगंतव्य मग काही नुरे, करत लगत वस्तू जात सारे, साक्षात्कारे तयासी. आत्मविज्ञानाचे फळ, संसार निवृत्ती अविकळ, परमानंद प्राप्ती तात्काळ, तया सुकाळ मोक्षाचा. आत्मा सूक्ष्माहुनी सूक्ष्मतर, महताहुनी महत्तर, हा तो सर्व व्यापकता प्रकार, बुद्धिगोचर करावया. तो स्वये सूक्ष्म ना महत, तरतम भाव तेथे कल्पित. तो आ ब्रह्मस्तंभ पर्यंत, परिपूरित चराचरी. ते हे अनिर्वचनीय सत, बुद्धीत भावया संकलित. वाचेने करीती मर्यादित, अमर्यादित जे स्वये. केवळ बुद्धी वैभवाचे योगे, खरे वर्म हाती न लागे. गुरु सद्गुरु संत संगे, सेवा अनुरागे तत्प्राप्ती. ब्रह्म निरूपण कायक थोडे, पोथ्या पुस्तकी भरले रोकडे. परी सद्गुरु कृपा जो न घडे, हाती न चढे कल्पांती. नित्य नैमित्तिक कर्माभावी, शुद्ध संस्कारयुक्त जो मन नाही. तो वरी ब्रह्मानुभव पाही, मुळीच काही नागवे. ब्रह्म केवळ नित्य, तद्व्यतिरिक्त सर्व अनित्य. दृश्य जाता नाही सातत्य, सत्य सत्य त्रिवाचा. ब्रह्माचा वक्ताही दुर्मिळ, तैसाच दुर्लभ श्रोताही निर्मळ. वरी प्रेम आणि अनुभवशील, सद्गुरु विरळ लाधाया. ब्रह्म काय वाटेवर पडले, गिरी कंदरी जे जे दडले. यम नियमी जे अडकले, गढले ध्यान धारणी. त्यांनाही न होता गुरुकृपा, येई नाजे ब्रह्मरूपा. ते तुझ सम या लोभ स्वरूपा, आतळे बापा कैसेनी. जयास उदंड द्रव्यासक्ती, तयास ब्रह्मज्ञान प्राप्ती. न घडे कधीही कल्पांती, गाठ निश्चिती बांधावी. करिता परमार्थ श्रवण, करी विषयांचे चिंतन. आणि प्रपंचांचे निधिध्यासन, मग साक्षात करणी तैसेच. मल विक्षेप आणि आवरण, ऐसी त्रिदोषी अंतःकरण. निष्काम कर्मे मल निर्मूलन, विक्षेप क्षालन उपासना. स्वकर्म आणि उपासना करिता, परिपक्वता येते कर्त्याचे चित्ता. मल विक्षेप निर्मूल होता, आवरणशेषता राहते. ते हे सर्वानर्थ बीज आवरण, नासून जाते प्रगटता ज्ञान. होता रवी प्रकाशमान, जेवी निरसन तिबिराचे. सत्य ज्ञानानंतादि लक्षणी, वर्णिले जे वेदांत विचक्षणी. ते ब्रह्म ज्याच्या तोच जनी, होता ज्ञानी विलसते. थोडा अंधार थोडे चांदणे, एकला पांथस्थ राणी चालणे. बिचकला स्थाणू तस्कर भेणे, लपला तेणे तेथेच. एकला मी जवळी पैसा, तो तर टपला वाटा पाड्या जैसा. आता करा विचार कैसा, न ये भरबसा जीवाचा. तोच दुरून दीप येता, प्रकटता स्थाणूची यथात्मता. विरली तयाची भीतिग्रस्तता, कळली ती अभासता चोराची. असो आता या प्राप्तासी, निवेदिले व्यत्यय श्रोतयांसी. पुढील अध्यायी श्रेयार्थियासी, श्रेय प्रकाशील निजरूप. हेमाड साई पदी लोळे, वाचेस येई तैसे बरळे. कृपा साई जे जे चावळे, परिसोत भोळे भाविकते. ओम स्वस्ति श्री सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, ब्रह्मकथानं ब्रह्मज्ञान कथन नाम षोडशोऽध्यायः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय साईराम.